हॅलो एव्हरीवन, वेलकम टू ग्लोबल ऑनलाईन मराठी प्लॅटफॉर्म. दिस इज स्वाती पाटील आणि आज आपण MPSC मार्फत येणारी जी एक्झाम आहे, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाअंतर्गत जी आपली सहाय्यक प्राध्यापक गट अ आणि गट ब यांच्यासाठी जी आपली परीक्षा होणार आहे, त्या अंतर्गत आपण त्या एक्झामचं, त्या परीक्षेची नेमकी पद्धत कशी असणार आहे, नेमकी योजना कशी असणार आहे, म्हणजेच एक्झाम पॅटर्न हा नेमका कसा असणार आहे, हे आपण आजच्या सेशनमध्ये पाहणार आहोत. ठीक आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं आपल्याला असिस्टंट प्रोफेसर ग्रुप ए आणि बी चे जे नोटिफिकेशन दिलेलं होतं ती 2023 मध्ये देण्यात आलेलं होतं. बरोबर. असिस्टंट प्रोफेसर, असोसिएट प्रोफेसर आणि प्रोफेसर या पदासाठी 2023 मध्ये एक जाहिरात आलेली होती, नोटिफिकेशन आलेलं होतं. त्या अंतर्गत आपल्याला फॉर्म भरायला सांगितले होते. त्यानंतर ऑक्टोबर 2024 मध्ये सुद्धा फॉर्म भरण्यासाठी परत लिंक ओपन करण्यात आली होती. त्यावेळी सुद्धा काही विद्यार्थ्यांनी परत फॉर्म भरलेले होते. मात्र सद्यस्थितीमध्ये जर विचार केला तर आता कोणत्याही प्रकारचे तुम्हाला फॉर्म भरता येत नाहीत. पण ज्या विद्यार्थ्यांनी त्यावेळी 2023 आणि 2024 ऑक्टोबर 2024 मध्ये ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेले आहेत त्यांच्यासाठी ही परीक्षा असणार आहे. नवीन कोणत्याही विद्यार्थ्यांना ही आत्ताची परीक्षा देता येणार नाही. मात्र आता 2023 ची ही नोटिफिकेशन आहे, ही ॲड आहे. 2025ला आपली ही एक्झाम होणार आहे असं ग्राह्य धरलं जातं. कारण जवळपास बऱ्याच सब्जेक्टचे सिलेबस काय झालेत, परीक्षेच्या वेबसाईटवरती, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वेबसाईटवरती परीक्षा कशी घेण्यात येणार आहे त्या संदर्भात बरेच विषयाचे सिलेबस काय देण्यात आलेले आहेत. काही विषयाचा अभ्यासक्रम सिलेबस हा देण्यात आलेला आहे. काही विषयांचा अभ्यासक्रम अजूनही देण्यात आलेला नाही. म्हणजे याचा अर्थ असा होईल का की परीक्षा होणारच नाही? नक्कीच नाही. कारण का ज्या पद्धतीने म्हणजे जेवढे फॉर्म आलेले आहेत त्यानुसार ते सॉर्टेड करून नेमकी चाळणी परीक्षा घ्यायची की नाही किंवा फक्त मुलाखत घ्यायची हे त्या फॉर्मवरती येणाऱ्या अर्जावरती हे डिपेंड होतं. ठीक आहे. तर काही अर्ज जितके जास्त आले त्यानुसार चाळणी परीक्षा घेण्यात येणार आहे. हे लक्षात आल्यानंतर काही विषयांचे सिलेबस आपल्याला वेबसाईटवरती देण्यात आलेले आहेत. काही विषयाचे सिलेबस अजूनही वेबसाईटवरती देण्यात आलेले नाहीत. मात्र टप्प्याटप्प्याने ते देण्याचा प्रयत्न करत आहेत किंवा देतील. मात्र याचा अर्थ असा नाही की नक्कीच एक्झाम आपली होणार नाही. एक्झाम ही होणारच आहे, परीक्षा ही नक्की होणार. एक तर परीक्षा, चाळणी परीक्षा प्लस मुलाखत असेल, किंवा जर चाळणी परीक्षा जर काही विषयांची झाली नाही तर त्यांना नक्कीच मुलाखतीमधून काय केलं जाईल, निवड केली जाईल. म्हणजे तुम्हाला एकतर परीक्षेला सामोरं जावं लागेल, परीक्षा प्लस मुलाखतीला सामोरे जावं लागेल, किंवा फक्त मुलाखतीला सामोरं लागेल. येते लक्षात? म्हणजे परीक्षा प्लस इंटरव्ह्यू, एक्झाम प्लस इंटरव्ह्यू असेल किंवा फक्त इंटरव्ह्यू तर असेल ॲज पर देअर सब्जेक्ट, की नेमकं त्यांचं सब्जेक्टचे अर्ज किती आले त्याच्यावरती ते डिपेंड आहे. बर, आतापर्यंत ज्यांचे सिलेबस आलेले आहेत, ज्यांचा अभ्यासक्रम वेबसाईटवरती आलेला आहे त्या विद्यार्थ्यांची ही परीक्षा नक्की होणार आहे. कधी होणार आहे याचं नोटिफिकेशन अजून आलेलं नाही. मात्र ही परीक्षा नक्की होणार आहे. तर त्या अंतर्गत नेमकी ही परीक्षा कशी असते, नेमकी या परीक्षेची योजना काय, एक्झाम पॅटर्न नेमका काय असतो हे देखील समजून घेणं तितकंच महत्त्वाचं आहे. म्हणून आजच्या सेशनमध्ये आपण असिस्टंट प्रोफेसर ग्रुप ए आणि ग्रुप बी साठी नेमकी एक्झाम पॅटर्न कसा असणार आहे, नेमकी एक्झाम पद्धती कशी असणार आहे हे आपण आजच्या सेशनमध्ये समजावून घेणार आहोत. ठीक आहे. जे ह्या चॅनलवरती किंवा जे ह्या आजच्या सेशनमध्ये नवीन असतील त्यांनी जरूर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघा. व्हिडिओ आवडले जरूर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून याबाबतचे जे काही नवीन नोटिफिकेशन येईल ते तुम्हाला कळून जाईल आणि त्यानुसार आपलं सेशन होणार आहे. ठीक आहे. तर आता नेमकं पद्धत काय आहे, तर परीक्षेचे एकंदरीत 2 टप्पे असणार आहे. ठीक आहे. आता मी ज्या पद्धतीने सांगितलं, एक रिटर्न एक्झाम असणार आहे किंवा त्याला चाळणी परीक्षा म्हटलं जाते. एक रिटर्न एक्झाम ही आपली असणार आहे एक्झाम. ठीक आहे. आणि एक आपला काय असणार आहे, इंटरव्ह्यू असणार. तर अशा पद्धतीने 2 टप्प्यामध्ये ही आपली एक्झाम होणार आहे. लेखी परीक्षा जी आहे ती 200 गुणांची असणार आहे आणि मुलाखत जी आहे ती 50 गुण. आता हे मार्क्समध्ये सांगितलं, म्हणजे 200 प्लस 50 जर 50 जर पाहिलं तर 250 मार्कची, 250 मार्काची ही आपली काय आहे, परीक्षा आहे. इथपर्यंत गोष्टी तुम्हाला क्लिअर असतील तर
प्लीज क्लिअर म्हणून कमेंट बॉक्समध्ये सांगा. नेमकी एक्झाम किती मार्कची आहे आमची? तर एक्झाम ही आमची 250 मार्कांची, 50 मार्कांची मुलाखत असणार आहे, 200 मार्काची आमची लेखी परीक्षा असणार आहे, म्हणजेच ती आपली चाळणी परीक्षा असणार. आता ही नेमकी चाळणी परीक्षा काय, नेमकी तिची योजना काय, नेमकी काय पद्धत आहे, काय पॅटर्न आहे, ठीक आहे. आता विषय व संकेतांक, आता ह्या ठिकाणी काय, जो तुमचा विषय असेल त्याबाबतचा हा संकेतांक असतो, कोड असतो. आता हा पॉलिटिकल सायन्स आहे, माझा विषय पॉलिटिकल सायन्स आहे, त्या संदर्भात हा पॉलिटिकल सायन्सचा 1143 हा कोड आहे. तुमच्या हॉल तिकीटवर सुद्धा हा कोड येतो आणि जेव्हा एक्झाम असेल तेव्हा तो तुम्हाला फिल करायला लागतो. त्यासाठी हा कोड तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. माध्यम काय असणार, कोणत्या मीडियममध्ये तुम्हाला एक्झाम देता येणार आहे, म्हणजे चाळणी परीक्षा जी असणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला मराठी आणि इंग्रजी असे दोन्ही माध्यमातून तुम्हाला प्रश्न असणार आहेत. लेखी परीक्षा म्हणजे तिथं तुम्हाला कोणत्याही प्रकारची दीर्घ उत्तरे, थोडक्यात उत्तरे लिहायची नाहीत. तर ही एक्झाम नेमकी कशी आहे, तर वस्तुनिष्ठ बहुपर्यायी आहे, मल्टिपल चॉईस क्वेश्चनची एक्झाम आहे, म्हणजेच पर्यायातून उत्तर निवडायचे वस्तुनिष्ठ पर्यायामधून. या ठिकाणी कोणत्याही प्रकारची लेखी परीक्षा म्हणजे थोडक्यात उत्तर द्या, दीर्घ उत्तर द्या किंवा रिटर्न स्वरूपात अशी कोणतीही परीक्षा नाही. ही परीक्षा बहुपर्याय आहे, वस्तुनिष्ठ बहुपर्यायामधून आपल्याला मराठी इंग्रजी दोन्ही माध्यमातून प्रश्न विचारण्यात येणार आहेत, ठीक आहे. आता प्रश्नांची संख्या नेमकी किती आहे, म्हणजे प्रश्न संख्या किती असणार आहे, तर 100 प्रश्न असणार आहेत आणि प्रत्येक प्रश्न जो आहे तो 2 मार्क्सला असणार आहेत. येते लक्षात, प्रत्येक प्रश्न हा 2 मार्क्सला असणार आहे. त्यानुसार गुणांची संख्या झाली 200, म्हणजे 100 प्रश्न आपल्याला विचारण्यात येणार आहेत. जर पॉलिटिकल सायन्स हा विषय विचारात घेतला तर 100, जवळपास सगळ्याच विषयांच्या संदर्भात आपल्याला 100 मार्कांचाच पेपर असणार आहे. आता मराठी आणि इंग्रजी, आता काही विषय जे आपले सायन्सचे आहेत, कॉमर्सचे आहेत, फॉर एक्झाम्पल मायक्रोबायोलॉजीचा सुद्धा सिलेबस आला आहे, इंग्लिशचा आलेला आहे किंवा लाईफ सायन्सचा आलेला नाही आहे, कम्प्युटर सायन्सचा आलेला आहे. तर अशा ठिकाणी जे इंग्रजी विषय आहेत, इंग्रजी माध्यमातले जे विषय आहेत त्यांचं फक्त माध्यम हे इंग्लिशच असणार आहे. मात्र सोशल सायन्स जे आहेत, ह्युमॅनिटीचे जे सब्जेक्ट आहेत त्यांचं मात्र माध्यम हे मराठी आणि इंग्लिश असणार आहे. हे या ठिकाणी नोट डाऊन करू शकता, ठीक आहे. ह्या ठिकाणी आपल्याला ह्या गोष्टी क्लिअर झाल्या. प्रश्न संख्या 100 असणार आहे, गुण 200 असणार आहे, प्रत्येक प्रश्नाला 2 मार्क्स असणार आहेत. त्यानुसार आपल्या गुणांची संख्या 200 होते, प्रश्न हे 100 होतात. कालावधी किती आहे, तर 1 तास. 1 तास म्हणजे 60 मिनिटं, म्हणजे जवळपास तुम्हाला 100 प्रश्न जे आहेत ते तुम्हाला 60 मिनिटामध्ये सोडवायचे आहेत. खूप भारी कॉम्पिटिशन आहे हे, म्हणजे किमान एका प्रश्नाला 1 मिनिट देखील मिळत नाही आणि त्याच्यामुळे हे फार रश आहे. कारण 60 मिनिटामध्ये, एका तासामध्ये 100 क्वेश्चन सॉल्व करणं फार जिकिरीचं असतं. जे विद्यार्थी इथून मागच्या ज्यांनी MPSCची परीक्षा दिली, जी कंबाईनची असेल, संयुक्त पूर्व परीक्षा असेल किंवा बाकीच्या ज्या काही राज्यसेवा पूर्व परीक्षा असेल ज्यांनी दिलेली असेल, त्यांना याची आयडिया असेल की 60 मिनिटामध्ये 100 प्रश्न सोडवणे म्हणजे किती कठीण असतं. त्याच पद्धतीने तयारी देखील करावी लागते, MCQ त्याच पद्धतीने सोडवावे लागतात, ठीक आहे. म्हणजे अशा पद्धतीने कालावधी काळ किती असणार आहे, 60 मिनिटाचा असणार आहे. त्यामध्ये तुम्हाला 100 प्रश्न सोडवायचे. दर्जा काय आहे, पदव्युत्तर पदवी म्हणजे PG आपलं पोस्ट ग्रॅज्युएशनचा दर्जा असणार, मास्टर डिग्रीचा दर्जा असणार. आणि ह्या ठिकाणी आपण स्वरूप म्हटल्याप्रमाणे MCQ असणारे वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपात आपल्याला पेपर असणार आहे, ठीक आहे. इथपर्यंत जर तुम्हाला काही शंका असेल तर जरूर कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता, ठीक आहे. प्रॉपर हा पॅटर्न असा आहे, नीट समजावून घ्या, ठीक आहे. इंग्लिशमध्ये पण आपल्याला दिलेलं आहे एक्झाम स्टेजेस, रिटर्न एक्झाम, इंटरव्ह्यू, जे मराठी इंग्लिश सांगितलं, मास्टर डिग्री, ऑब्जेक्टिव्ह, मल्टिपल चॉईस क्वेश्चन आहे, ठीक आहे. आता नेमकं नकारात्मक गुणदान आहे. तर बऱ्याच विद्यार्थ्यांना ह्या गोष्टी माहिती नाहीत. का आहे, आता आपलं क्वालिफिकेशनच नेमकं काय घेतलेलं की किमान MA सेट असलं पाहिजे. प्रॉपर काय, तर किमान तुमचं MA किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन, म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशन प्लस सेट नेट होतं, बरोबर. सेट, नेट आणि PhD धारक सुद्धा आहे, काही MPhil पण आहेत, ते सुद्धा ग्रहीत आहेत, त्यासोबतच PhD आहे. अशा पद्धतीने आपलं काय आहे, हे क्वालिफिकेशन आहे. एक्झामसाठी फॉर्म भरताना ह्या गोष्टी तुम्ही पात्र असाल तरच तुम्हाला एक्झाम फील करता की एक्झाम फॉर्म तुम्हाला भरता येणार होता. आता सेटच्या एक्झामसाठी जर तुम्ही बघितलं किंवा इथंपर्यंत जर सगळ्या गोष्टी बघितलं तर आपल्याला कुठेही आपण निगेटिव्ह मार्क सिस्टीमला आपण सामोरे गेलेलो नाही. त्याच्यामुळे बऱ्याच विद्यार्थ्यांना निगेटिव्ह सिस्टीम काय असते, त्याच्यापासून नेमका कसे क्वेश्चन सोडवायचे असते त्यापासून बरेच विद्यार्थी अलिप्त आहेत.
तर ह्या एक्झामला ही शेवटी कशी स्पर्धात्मक परीक्षा आहे, बरेच विद्यार्थी घेण्यापेक्षा कसे कमी होतील याकडे जास्त बघितलं जातं, कारण का सगळंच कॉम्पिटिशन आहे. बरेच विद्यार्थी सेट नेट क्वालिफाय, म्हणजे जे विद्यार्थी क्वालिफाय त्यांच्यासाठीच ही एक्झाम आहे, बरोबर. मग त्यातून चाळणी कशी करणार, त्यांच्यातून असे निवडक विद्यार्थी कसे घेणार, तर त्यासाठी एक अशी नकारात्मक गुणधन सिस्टीम अशी असते की भले सगळ्यांचा स्कोर चांगला येतो, पण नेमका स्कोर करत असताना जे प्रेझन्स ऑफ माइंड असतं किंवा जी एक डिसिजन मेकिंग सिस्टीम असते ती कशी डेव्हलप करतात किंवा ती कशी वापरून ते प्रश्नांची उत्तर योग्य देतात हे तपासण्यासाठी एकंदरीत निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम ठेवण्यात येते. ठीक आहे, तर नेमकी काय, तर आता ह्या ठिकाणी बघा, प्रत्येक चुकीच्या उत्तराकरिता 25% किंवा 1/4 एवढे गुण एकूण गुणामधून वजा कमी करण्यात येतील. म्हणजे याचा अर्थ काय होतो बघा. आता जर समजा 100 प्रश्न आहेत, जे 100 प्रश्न असल्यामुळे सगळेचे सगळे आपण सॉल्व्ह करत नाही. निगेटिव्ह मार्किंगने बरेच क्वेश्चन निगेटिव्ह होतात किंवा नकारात्मक होतात, त्यामुळे बरेच विद्यार्थी जसा पेपर आहे त्यानुसार पेपर सोडवण्याचा प्रयत्न करतात. जर समजा तुम्ही 80 प्रश्न सोडवले असतील, बरोबर, 80 प्रश्न सोडवले असतील आणि त्यातून चुकून म्हणण्यापेक्षा तुमचे 20 प्रश्न हे 80 मधून चुकले, बरोबर, आले बरोबर किती, 60 बरोबर क्वेश्चन आले, बरोबर, 60 बरोबर, म्हणजे तुमचा स्कोर हा 60 झाला का, नाही. आता हे 20 जे तुम्ही इथं पेनल्टी, म्हणजे इथं जे काय तुम्ही चुकी केली त्याची तर तुम्हाला पेनल्टी मिळालीच पाहिजे. 20 प्रश्न तुम्ही चुकलेला आहात, मग यासाठी पेनल्टी म्हणजे काय, तर ही निगेटिव्ह सिस्टीम असते. आता 1/4 म्हटलं तर चुकले किती, माझे 20 चुकले, ह्याचे 1/4 करावे लागतात. येते लक्ष, 1/4 म्हणजे बघा 1/4 ह्याची किती होतात, 5 होतात, 5 होतात, बरोबर. म्हणजे 5 म्हणजे जवळपास माझा जरी समजा विदाउट निगेटिव्ह मार्किंग जरी स्कोर माझा 60 येत असेल, 60 क्वेश्चन माझे बरोबर येत असतील, पण निगेटिव्ह कारण 20 प्रश्न माझे चुकलेले आहेत, ती पेनल्टी म्हणून की 20 प्रश्न चुकले असल्या कारण निगेटिव्ह मार्किंग सिस्टीममुळे हे 5 मार्क जे आहेत ते यातून मायनस होतात. म्हणजे तुमचा स्कोर हा किती झाला, 55 झाला. म्हणजे 55 हा तुमचा स्कोर असतो. ठीक आहे, म्हणजे ह्या स्कोरला तुम्ही पास हो. म्हणजे माझ्या इकडे 60 मार्क होते, म्हणजे मेरिट हे 60 झालं का, नाही, मेरिट हे 55 असतं. जर समजा तुम्हाला 50 मेरिट लागलं, 52 मेरिट लागलं, तर तुम्ही 55 साठी सेफ झोनमध्ये असता. मात्र 57 लागलं, 60 मेरिट लागलं, तर ह्याचा अर्थ असं नाही होत की मी पास होणार होतो, माझं 60 मार्क्स मला पडलेले होते, मात्र निगेटिव्ह मी कमी आलो, असा अर्थ होत नाही. कारण निगेटिव्ह सिस्टीम पहिल्यापासून लागू केली असल्या कारणाने प्रश्न सोडवतानाच नेमका कोणता प्रश्न सोडवावा, ह्या प्रश्नाचा मी चान्स घ्यावे की नाही, हा प्रश्न मी अटेम्प्ट करावी की नाही, हा जो डिसिजन असतो ना तोच महत्वाचा असतो, तोच महत्वाचा नकारात्मक गुणामध्ये दिलेला असतो. त्यासाठी नेमकं विचार करून प्रश्नांची निवड करावी लागते. कोणता प्रश्न सोडवला पाहिजे, कोणता प्रश्न सोडवायला नाही पाहिजे, कोणता प्रश्न स्किप करायला पाहिजे, या गोष्टीची जी चाचणी असते तीच म्हणजे ही आपली परीक्षा असते. येते म्हणजे फक्त तुम्हाला उत्तर येण्याला जास्त अर्थ नाही ह्या ठिकाणी, पण नेमकी कोणत्या प्रश्नाची उत्तर तुम्ही योग्य देताय आणि कोणत्या प्रश्नाची उत्तर तुम्ही चुकीची देता. म्हणजे सरसकट बरेच जण असे करतात की 100चे 100 प्रश्न बरोबर सोडवतात, म्हणजे सगळेच सोडवतात आणि जे येतील ते येतील बरोबर, का म्हणतात ना, काही क्वेश्चन अंदाज नसताना सुद्धा, माहिती नसताना सुद्धा काही प्रश्नांची उत्तरे दिली जातात. अशा प्रकारच्या काही गोष्टी आहेत. म्हणजे बऱ्याच जणांचं लकही लागतं, असं होतं, म्हणजे लक लागलं म्हणून मी पास झालो असंही होतं. मग बऱ्याच लोकांच्या बाबतीत अशा गोष्टी घडू नयेत, ज्या करता तुम्हाला ज्या काही गोष्टी परफेक्ट माहिती आहेत त्याच तुम्ही टिक करणं अपेक्षित आहे आणि त्यानुसार हा पेपर असतो. इथपर्यंत गोष्टी लक्षात आल्या असतील तर प्लीज कमेंट बॉक्समध्ये आल्या म्हणून सांगा, नसतील आल्या तरी सुद्धा कमेंट बॉक्समध्ये सांगा नेमकं तुम्हाला कोणत्या गोष्टी कळल्या नाहीत, त्यानुसार आपण चर्चा करू शकतो. ठीक आहे, आता हा पहिला पॉईंट ह्या ठिकाणी क्लिअर झाला की नेमकं निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम काय असते. ठीक आहे, सेकंड पॉईंट इज हिअर, एखाद्या प्रश्नाची एकापेक्षा अधिक उत्तरे दिली असल्यास अथवा ज्या उमेदवाराने उत्तरपत्रिकेत पूर्ण वर्तुळे चिन्हांकित केले नसेल अशा प्रश्नांचे उत्तर चुकीचे समजण्यात येऊन त्या प्रश्नाच्या उत्तराकरिता 25% किंवा 1/4 एवढे गुण एकूण गुणामधून वजा कमी करण्यात येतील. आता एखाद्या प्रश्नाची उत्तर जे आहेत, एखाद्या प्रश्नांची उत्तर म्हणजे कसं, आता असे वर्तुळ असतात, इथं 1 नंबर 2 नंबर 3 नंबर 4 नंबर किंवा ABCD असं असतं. आता हा पहिल्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला द्यायचंय, जे ऑप्शन ए असेल, ऑप्शन बी असेल, ऑप्शन सी असेल किंवा ऑप्शन डी असेल. मग या ठिकाणी एकापेक्षा अधिक, आता सुरुवातीला मला असं वाटले की नाही ए उत्तर याचं आहे, मी राऊंड केलं,
पण नंतर जेव्हा सेकंड राऊंडला जेव्हा मी पाहिलं की नाही ए त्याचं उत्तर नाही, हे चुकीचं आहे, मग हे चुकीचं करून परत मी इथं सी मला असं वाटतं तर मी हे सी या पद्धतीने केलं. अशा काही चुका जर घडल्या म्हणजे हे रॉंग केलं हे धरू नका, हे सी धरा, अशा पद्धतीने कोणताही स्कॅनर काम करत नसतो पेपर चेक करताना. मग हे म्हणजे ह्याचा अर्थ काय होतो, हा क्वेश्चन तुम्ही अटेम्प्ट केलाय, येथे हा क्वेश्चन तुम्ही अटेम्प्ट केलाय म्हणजे हा पूर्ण क्वेश्चन तुमचा बाद झाला आणि तुमचे ह्या ठिकाणी 25% किंवा 1/4 जे मार्क आहेत ते निघून जातात. म्हणजे खूप काळजीपूर्वक करावं लागतं, माहिती असेलच आन्सर द्या, नसेल तर देऊ नका किंवा स्किप करा, अशा पद्धतीमध्ये काय होतं आन्सर स्किप केले जातात. दुसरं आणखी काय सांगितले अथवाच्या पुढे, जर समजा अशा पद्धतीने तुम्हाला एखादा प्रश्नाचं उत्तर माहिती आहे आणि तुम्ही हे अर्धवटच केले, हां ठीक आहे बी आहे बाबा घे असं, किंवा ह्या प्रश्नाचं उत्तर हे असेल असं जर फक्त अर्धवट केलं असेल तर ते स्कॅन होत नाही, नीट प्रश्नाचं उत्तर योग्य दिलं जात. जरी चुकून जर तुमच्या या प्रश्नाचं उत्तर बरोबर असलं तरी सुद्धा या ठिकाणी तुम्ही योग्य वर्तुळ न केल्या कारणामुळे या ठिकाणी सुद्धा 25% तुमचे गुण वजा होतात, 1/4 तुमचे गुण वजा होतात. त्यामुळे ह्या पॉईंटचा असा नेमका अर्थ होतो की एकापेक्षा जास्त तुम्ही जर प्रश्नाचे उत्तर देण्याचा प्रयत्न केला तर हे 1/4 तुमचे निगेटिव्ह होऊन जाणार, किंवा जर तुम्ही व्यवस्थित राऊंड केलं नाही, चिन्हांकित केलं नसेल तरी सुद्धा ह्या ठिकाणी तुमचे हे मार्क्स जाणार आहेत. त्यामुळे पेपर सोडवताना ह्या गोष्टी अगदी काळजीपूर्वक कराव्या लागतील. ठीक आहे. तिसरा पॉईंट आहे, वरील प्रमाणे कार्यपद्धतीचा अवलंब करताना एकूण अंतिम गुणांची बेरीज जर अपूर्णांकात आली तरीही ती अपूर्णांकातच राहील व पुढील कारवाई त्याच्या आधारे करण्यात येईल. आता निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम असल्यामुळे मग 0.5 0.50 असं. आता समजा ह्या ठिकाणी जर बघितलं हे 21 जर समजा तुमच्या चुका झाल्या असतील, बरोबर, 21 चुका जर झाल्या असतील तर हे पॉईंट मध्ये उत्तर आलं असतं. ओके, हे समथिंग 4 हा पॉईंट मध्ये तुमचं उत्तर आलं असतं 21, म्हणजे तुमचं 5.5 झालं असतं तर मग तुमचा स्कोर जवळपास समजा किती आला असता तर 54.75 तुमचा स्कोर आला असता. 54.75 हा स्कोर, ह्याच उदाहरण म्हणून सांगते. 54.75 हा तुमचा स्कोर आला म्हणजे 55 झाला का नाही, बरोबर. म्हणून या ठिकाणी हीच गोष्ट सांगण्यात आली, जर तुमचा स्कोर किंवा अंतिम गुण जर हे तुमच्या अपूर्णांकात येत असेल तर तो अपूर्णांकातच ग्राह्य धरला जाईल. जर स्कोर जर समजा 55 लागला तर तुम्ही इथं क्वालिफाय होत नाही, म्हणजे मेरिट जर 55 लागलं तर इथं तुम्ही क्लिअर होत नाही किंवा एक्झाम तुम्ही क्रॅक करू शकत नाही. मात्र 55.25 जर तुमचा स्कोर असेल, 0.25 जर तुम्ही पुढे असला तरी सुद्धा तुम्ही पास होता, किंवा 55 जरी मेरिट लागलं असेल तरी सुद्धा तुम्ही पास होता. मात्र 54.75 आहे, 54.25 आहे, 54.50 आहे, म्हणजे ते राऊंड फिगर 55 झाले की मी पास होईल, मग मी क्लेम करू शकतो, असं अजिबात होत नाही. जे काही तुमचा गुण, जे काही तुमची अंतिम गुणांची बेरीज जी अपूर्णांकात आली असेल ती अपूर्णांकातच ग्राह्य धरली जाते. त्याला कोणत्याही प्रकारचं 54.75चं 55 असं केलं जात नाही. म्हणजे अपूर्णांकात असेल तर त्या पद्धतीनेच तसा रिझल्ट लावला जातो. अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. जर गोष्टी क्लिअर होत असेल तर क्लिअर म्हणून सांगा मला. ठीक आहे. आता पुढे, एखाद्या प्रश्नाचे उत्तर अनुत्तरित असेल तर अशा प्रकरणी नकारात्मक गुणाची पद्धत लागू असणार नाही. म्हणजे तेच सांगितले की एखाद्या प्रश्नाचं उत्तर जर तुम्हाला माहितीच नाही, तुम्ही स्किप करणार आहे, 20वा प्रश्न असेल आणि त्याचं तुम्हाला काहीच माहिती, हा प्रश्न मी सोडवणारच नाही, जर तुम्ही असाच सोडून दिला तर ह्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं नकारात्मक गुणाची पद्धत लागू होत नाही, कारण तुम्ही तो प्रश्न अटेम्प्टच केलेला नाही, तुम्ही सोडवण्याचा प्रयत्नच केला नाही, तिथं तुम्ही कोणत्याही प्रकारची खाडाखूड केलेली नाही, कोणत्याही प्रकारचं अटेम्प्ट दिलेलं नाही. तर अशा वेळी त्या ठिकाणी तुमचे 1/4 किंवा 25% गुण वजा होणार नाहीत. म्हणून तर ही काळजी घ्यावी लागते की नेमके किती प्रश्न सोडवायचे, किती सोडवणं गरजेचं आहे, कुठले स्किप करणे, हे निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम आपल्याला शिकवत असते. ठीक आहे. मला असं वाटतं की बऱ्याच गोष्टी तुम्हाला इथे क्लिअर झालेल्या असतील. जरी काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये जरूर विचारा. ठीक आहे. आता हा ए पॉईंट झाला, जी की ए आणि बी मध्ये सांगितलेलं आहे. बी मध्ये काय आहे तर अंतिम गुणवत्ता यादी ही वस्तुनिष्ठ परीक्षेतील व मुलाखतीतील एकत्रित गुणावर आधारित राहील. आता ज्यांचे सिलेबस आले, फक्त ज्यांची जर मुलाखत होणार असेल तर ते मुलाखतीनुसार पात्र होतील. पण ज्यांचे आता समजा इकडे परीक्षा झालेली, चाळणी परीक्षा झालेली, मग चाळणी परीक्षेला जर मला 55 मार्क्स पडलेले आहेत आणि मुलाखतीला जर समजा मला 25 मार्क्स पडले, तर हे जे एकूण मार्क्स असतील, जे हे 250 पैकी आहेत बरं का, म्हणजे आता हे
55 मार्क्स नाहीत ॲक्च्युली, हे 55 क्वेश्चनमध्ये आपण बोलतोय बरं का, सॉरी. म्हणजे हे 110 असतील किंवा हे 25 असतील, म्हणजे जवळपास 135 आपले हे 250 पैकी हे आपलं मेरिट असतं. मेरिट असंच कमी लागतं, खूप लागतं असं नाही. म्हणजे 250 पैकी 250 पैकी 200 पाडू, 250 पाडू, इतकं कॉम्पिटिटिव्ह एक्झामला मेरिट असत नाही. अशाच पद्धतीने असतं की थोडंफार फरकाने 10 मार्कांचा वगैरे 10 प्रश्नांचा वगैरे फरक राहू शकतो. तर अशा पद्धतीने अंतिम गुण म्हणजे चाळणी परीक्षा आणि प्लस इंटरव्ह्यू मुलाखतीचे असे एकत्रित गुणावरती ही आपली अंतिम गुणवत्ता यादीची फायनल मेरिट लिस्ट असेल ती लागत असते. म्हणजे द फायनल मेरिट लिस्ट विल बी बेस्ड ऑन द ॲग्रिगेट मार्क्स इन द ऑब्जेक्टिव्ह टेस्ट अँड इंटरव्ह्यू. ज्यांची फक्त इंटरव्ह्यू होईल त्यांचे फक्त इंटरव्ह्यूचा रिझल्ट लागेल. ज्यांची चाळणी परीक्षा होईल त्यांची चाळणी परीक्षा प्लस इंटरव्ह्यूचे मार्क्स एकत्रित्या सांगितले जातात. ठीक आहे, अशा पद्धतीने ही नेमकी एक्झाम आपली काय ह्या गोष्टी तुम्हाला लक्षात आल्याच असतील. त्यासोबतच एक महत्त्वाची अनाउन्समेंट ह्या ठिकाणी करायला नक्की आवडेल की MPSC 2025 असिस्टंट प्रोफेसरसाठी मी स्वतः स्वाती पाटील प्रोफेसर असिस्टंट प्रोफेसर पॉलिटिकल सायन्ससाठी मी तुमची एज्युकेटर असणार आहे. यासाठी तुम्हाला जर तुम्ही ग्लोबल ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती जर समजा तुम्ही ॲडमिशन घेतलं तर तुम्हाला लाईव्ह सेशन, फुल सिलेबस, व्हिडिओ लेक्चर, फुल सिलेबस नोट्स, मॉक टेस्ट आणि प्रिव्हियस प्रॅक्टिस PYQ विथ सोल्युशन इम्पॉर्टंट ट्रिक्स सांगितल्या जातील. पॉलिटिकल सायन्सचा सिलेबस आलेला आहे. ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेला आहे त्यांच्यासाठी आपली ॲडमिशन प्रोसिजर चालू झालेली आहे. जे विद्यार्थी करू इच्छितात, जे विद्यार्थी या ठिकाणी ॲडमिशन घेऊ इच्छितात त्यांच्यासाठी एक नवीन चांगली संधी आहे की पॉलिटिकल सायन्स या विषयाचा आत्ता सिलेबस आलेलंच आहे. त्यानुसार जे प्रिपरेशन करू इच्छितात, ज्यांनी फॉर्म भरलेला आहे त्यांच्यासाठी खूप चांगली बातमी आहे की ज्या विद्यार्थ्यांना ॲडमिशन घ्यायचे ते ॲडमिशन ह्या ठिकाणी घेऊ शकतात. 7 जुलै 2025 पासून आपली ही पॉलिटिकल सायन्सची बॅच चालू होत आहे. ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेले आहेत, जे असिस्टंट प्रोफेसरसाठी प्रिपरेशन करत आहेत त्यांच्यासाठी ही 7 जुलैपासूनची ही नवीन बॅच आपली चालू होत आहे. फी स्ट्रक्चर काय असणार आहे? फी फक्त असणार आहे 10,000 रुपये. मात्र तुमच्यासाठी 20% डिस्काउंट करून ती फक्त असणार आहे 8,000 रुपये. बरोबर, 8,000 रुपयामध्ये तुम्ही MPSC 2025 साठी जो महत्त्वाचा पॉलिटिकल सायन्सचा महत्त्वाचा कोर्स आहे ते तुम्ही करू शकता. तुम्हाला फुल सिलेबस नोट्स मिळू शकतात, व्हिडिओ लेक्चर्स तुम्हाला मिळू शकतात, प्लस तुम्हाला लाईव्ह सेशन सुद्धा मिळू शकणार आहेत. काय करायचं यासाठी? आपल्याला ॲडमिशन घ्यायचं असेल तर या ठिकाणी दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरवरती आपल्याला कॉन्टॅक्ट करायचं आहे, व्हॉट्सअप करायचं आहे. त्याच पद्धतीने ग्लोबल ऑनलाईन जे ॲप आहे ते ॲप डाउनलोड करून आपण आपलं नाव या ठिकाणी रजिस्टर करू शकता. ठीक आहे, तर अशा पद्धतीने महत्त्वाची अनाउन्समेंट अशी होती की पॉलिटिकल सायन्सचा सिलेबस आलेला आहे. पॉलिटिकल सायन्स विद्यार्थी अभ्यास करत आहेत, मात्र बऱ्याच गोष्टींची शंका आहे, तर नेमकं कळत नाही की प्रिपरेशन कसं करावं. त्यासाठी सिलेबस वाईजनुसार तुम्हाला प्रॉपर व्हिडिओ लेक्चर्स प्रोव्हाइड केले जातील, प्रॉपर लाईव्ह सेशन तुमच्यासाठी असणार आहे. 7 जुलैपासून ही आपली बॅच चालू होत आहे. लवकरात लवकर ॲडमिशन घेणं गरजेचं आहे. आणि धन्यवाद की हे सेशन तुम्ही शेवटपर्यंत पाहिलेत. आणि ज्या विद्यार्थ्यांना अजूनही काही शंका असतील तर जरूर त्यांनी कमेंट बॉक्समध्ये विचारायचे आहेत. आणि नक्की सेशन कसं वाटलं हे सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा. आणि नेमक्या तुमच्या शंका काय आहेत जेणेकरून त्याची उत्तरे ह्या प्लॅटफॉर्मवरती तुम्हाला देण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करू. परीक्षेच्या संदर्भातच असायला हवेत. नेमकी असिस्टंट प्रोफेसरच्या परीक्षेसंदर्भात नेमक्या कोणकोणत्या तुमच्या शंका असतील, अडचणी असतील त्या नक्की शेअर करा, जेणेकरून त्याचं निरसन आपल्याला या ठिकाणी करता येईल. ठीक आहे, धन्यवाद. तर आजचं सेशन आपण ह्या ठिकाणी समाप्त करत आहोत. धन्यवाद.